सो गाईज मी ते मिक्सर लावून घेते मसाला. प्रॉन्स फ्राय रेडी आहे आपला. विथ फिश थाली रेडी आहे. बांगड्याचं कालवण. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मला फिश बनवायचं आहे. मी आज गेलेली खाली मार्केटमध्ये, पण मला पॉम्फ्रेट वगैरे काही मिळालं नाही छान. तर मी बांगडा आणि प्रॉन्स आणलेत. तर मी मम्मीसाठी बनवणार आहे आज आणि मम्मीला जेवायला बोलवणार आहे. मम्मीच्या स्टाईलने बनवणार आहे. बांगडा मसाला, बांगड्याचं कालवण आणि प्रॉन्स फ्राय. सो बघूया आपण मम्मीला कसं आवडते की नाही ते. सो स्टे ट्यून गाईज. सो मी मार्केटमधून बांगडा आणि प्रॉन्स आणले होते. फ्रेश दिसले म्हणून मी आणले. तर यावेळी मम्मीसाठी बनवणार आहे मच्छी. बघू कशी लागते मम्मीला. आणि हे मसाल्यासाठी तयार करून ठेवले. कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं, ओलं खोबरं आणि कोकम. तर आता हे स्वच्छ धुवून घेतले. आता मी मसाला बनवते मिक्सरमध्ये लावून. ठीक आहे. सो गाईज मी ते मिक्सर लावून घेते मसाला. सो मसाला आपला रेडी आहे. बघा किती छान दिसतोय, मस्त. सो हा मसाल्याचा मी वाटण बनवणार आहे, म्हणजे बांगड्याचं रस्सा बनवणार आहे, कालवण. टोप तापत ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकले. आता मी याच्यामध्ये लसूण टाकणार आहे ठेचून. हिंग टाकते थोडं. लाल तिखट मसाला टाकूया. हळद टाकूया आणि मसाला टाकूया आणि प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी. छान असा सुगंध येतोय, मस्त पसरलाय सुगंध मसाल्यामुळे. तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचे. प्रॉपर मसाला कुक होऊन द्यायचा. मीठ टाकून घेऊया. पाणी घेऊया थोडं टाकून. केवढं हवं तेवढं क्वांटिटीनुसार पाणी घ्या. सो हे कालवण रेडी व्हायला, म्हणजे हे मच्छी जे आहे फिश, ते शिजायला 15 मिनटं लागतात गाईज. सो आपल्याला 15 मिनटं तसंच ठेवायचं आहे. फास्ट गॅसवरती, स्लो गॅसवरती 15 मिनटं, म्हणजे प्रॉपर कुक होऊन जाईल मच्छी. एवढे टाक. सो हे मेन जे होतं ते राहूनच गेलं. विदाऊट कोकम काही टेस्ट येणार नाही रश्श्याला. सो आपण कोकम पण टाकून घेऊया. छान अशी मस्त आंबट तिखट चव लागणार आता. सो गाईज मी बांगडा मसाला बनवते. ह्यासाठी पातेलं गरम केले, पातेल्यात तेल टाकले. त्याच्यानंतर मी लाल तिखट मसाला, मिरची टाकल्यात 2 कापून. तो सगळ्या मच्छी मी असे बांगडे टाकून ठेवले मसाल्यामध्ये आणि प्रॉपर आता मी सगळं मिक्स करून घेते. सो गाईज साईड बाय साईड मी प्रॉन्स पण बनवून घेते. त्यासाठी मी प्रॉन्स फ्राय बनवणार आहे. तो त्याच्यासाठी मी हे छान क्लीन करून घेतले प्रॉन्स. त्यातला जो आतमधला धागा असतो, ब्लॅक कलरचा दोरा, तो मी काढून घेतला आहे. थोडं तिखट टाकते, हळद आणि मीठ, आणि मस्त मी मिक्स करून घेणार आहे आणि मॅरिनेट करून ठेवणार आहे. सो गाईज प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवलेले आहेत आणि ते कोट करण्यासाठी मी बेसन पीठ, तांदूळ 1 चम्मच, तांदळाचं पीठ 1 चम्मच, थोडं मीठ आणि लाल तिखट मसाला टाकणार आहे आणि पाणी टाकून मिश्रण हलवून घेणार आहे. सो गाईज बांगडा मसाला रेडी आहे आपला. बघा किती छान मस्त दिसतोय तिखट. खूपच छान झालंय. सो मी कढईमध्ये करणार आहे. तेल थोडंच टाकते, कारण तेल हे नंतर वापरणार नाही मी, ते वेस्ट होऊन जाईल. म्हणून थोड्या तेलामध्येच मी हे प्रॉन्स फ्राय करून घेणार आहे. तर मी फ्राय करून घेते. बेसन पीठ आहे, त्याला कोट केलं आहे छान असं, आणि मी टाकले. प्रॉन्स फ्राय करून घेते मी तेलामध्ये.
एका साईडून शिजून झाल्यावरती दुसऱ्या साईडला करते मी चमच्याच्या साहाय्याने. सो गाईज, प्रॉन्स फ्राय रेडी आहे आपला. मी 2 प्रकारचे केलेत, एक बेसन टाकून केले आणि एक रवा टाकून केले फ्राय. खूपच छान टेस्टी झालेत. आता मम्मीला विचारूया कसं झालेत ते. सो गाईज, फिश थाली रेडी आहे. बांगड्याचं कालवण, बांगडा मसाला, भात. सो मी केलेली फिश जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.